मी अगदी आनंदाने शेण उचलते. मला यात काही दुमत किंवा किळसवाणी अजिबात वाटत नाही, कारण की त्यामध्ये काहीतरी पवित्र गोष्ट आहे आणि ते गाईचं शेण आहे, त्यामुळं छान वाटतं. ही आमची देवकी आता डिसेंबरमध्ये जन्माला आली आहे. 4 ते 5 महिने झाले. अगदी गोंडस आणि त्याहूनही जास्त निरागस आहे. देवकीना सेम तिच्या मोठ्या बहिणीसारखी दिसते. आज मी तिला अंघोळ घालणार आहे, म्हणूनच घेऊन चालली आहे. चल देवकी, आज थंड थंड पाण्याने मस्त अंघोळ करायची आहे. त्यात आमच्याकडे फार ऊन आहे, त्यामुळे थंड पाण्याने तिला बरंही वाटेल आणि मज्जा देखील येईल. गर्मी देवकीला अंघोळ. देवकी आज अंघोळ करती. पळू नको, एका जागेत थांब. हा, अशी हुशार पोरगी. वरती बघ, वरती बघ. हो, अंघोळ करतोय आपण. अरे वा, छान छान वाटतंय. आता कशी शांत उभी आहे. असंच थांब. अरे आठवड्यातून एकदा तरी आपल्या गायींना वासरांना अशी स्वच्छ आंघोळ घातली पाहिजे. गोचिडं असतात ना किंवा काही जंतू, ते होऊ नये म्हणून. कारण 2 वर्षाची गोष्ट आहे. आमच्या एका वासराला फार गोचिडं झाली आणि शेवटी तो मरण पावला. म्हणून वासरांना स्वच्छ ठेवणं आपलीच जबाबदारी असते. त्यात ही आमची छोटी लाडकूबाई, तिच्याशी बोललं ना तर सगळं टेन्शनच नाहीसं होतं. आणि आपणही तिच्याशी बोलतोय आणि तीही काहीतरी सांगायचा प्रयत्न करते, असाच मला नेहमी भास होत असतो. तोंड